महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकच्या वतीने आजचा हा मोर्चा आहे. देशव्यापी आंदोलन आहे. ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन AICBCW ही जी राष्ट्रीय संघटना आहे कामगारांची आयटकच्या नेतृत्वामध्ये काम करणारी, या संघटनेच्या वतीने आज पूर्ण भारतभर सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार कार्यालयावरती कामगारांचे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. बांधकाम कामगारांना 35,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे. बांधकाम कामगार उपकर हा 2% जमा झाला पाहिजे. बांधकाम कामगारांना घराची जी योजना आहे, अटल आवास योजना, शहरी आणि ग्रामीण, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी आजचा मोर्चा आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगारांना 6,000 रुपये 60 वर्षानंतर पेन्शन मिळालं पाहिजे. आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. कंपनीकरण आणि खाजगीकरण बंद झालं पाहिजे. कंपनीचा जो उपकर आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे लूट होत आहे उपकराची, ती थांबली पाहिजे. बांधकाम कामगारांना थेट DBTद्वारे या ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे आणि सणासाठी कायद्यानुसार 10,000 रुपये भत्ता मिळाला पाहिजे. ह्या सर्व मागण्या घेऊन आजचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. पूर्ण झाल्या नाही तर ह्या सातत्यानं 105 वर्ष झालेली आयटक संघटना आहे. ही सातत्यानं काम करते. ही जन आंदोलन करणारी संघटना आहे. एक लाँग मार्चसुद्धा येत्या काळामध्ये हा काढण्यात येणार आहे आणि गावागावामधून बांधकाम कामगार हे या ठिकाणी येत्या काळामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाही, असा मोठा एक लाँग मार्च, बांधकाम कामगारांचा ऐतिहासिक लाँग मार्च काढण्याची सुद्धा तयारी बांधकाम कामगार करत आहेत. माझं नाव संजय मंडोझरे, राज्य सरचिटणीस तथा जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना.